वाटून घेतलं हे. आता याच्यात मीठ आणि जिरा आणि धना पावडर टाकूया. मीठ टाकलं, धना पावडर, थोडंसं जिरं आणि हिंग टाकलं. आता त्याला चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घेतलं. हे बघा, आता तेल गरम करायला ठेवलेत. आता मेंदूवडे तळून घ्यायचे. आता वडे तळूया. तेल तापलं आहे बघा. मी हे थोडंसं टाकून बघितलेलं. असं पाण्यात हात बुडवायचा आणि छोटे छोटे वडे करून घ्यायचे. बघा, पाण्यात हात बुडवायचा. बघा, छोटे छोटे बनवायचे म्हणजे आतपर्यंत एकदम मस्त तळतात. पाच सहा सोडायचे, जास्त पण नाही सोडायचे. बघा, खोबऱ्याची चटणी पण करायची, तयारी करून ठेवली. बघा, आज ओल्या खोबऱ्याची चटणी करायची. ओलं खोबरे, लसूण, मिरची, अद्रक, थोडंसं दही टाकणार आहे. वडे जास्त टाकायचे नाही तेलात, त्याला जागा राहत नाही मग चांगले तळायला. पाच सहा टाकायचे. हे बघा, असे पलटी मारायचे. चांगले भाजून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत. मी एवढ्या साईजचे बनवलेत. हे बघा, म्हणजे चांगले छान होतात. मोठे मोठे केले ना मग आतून कच्चे राहतात. हे बघा, चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून तळून घ्यायचे. हे बघा, मस्त तळलेत. हे बघा, आता त्याला काढून घ्यायचे. थोडा 5 मिनिटांनी काढून घ्यायचे. हे बघा, छान सोनेरी कलर आला आहे. बघा, काढून घेऊया. हे बघा, चांगले भाजले ते. आवाज बघा कसा येतोय. मस्त झालेत एकदम. हे बघा, परत पाण्यात हात बुडवून हे बघा, कोण कोण याच्यात कांदा पण टाकतं. कांदा, काळे मिरीची पूड. मी नाही टाकत. बघा, जास्त नाही सोडायचे. हे बघा, किती छान झाले. एकदम क्रिस्पी होतात.
सगळे असेच ब्राऊन कलरचे. बघा अजून एवढं पीठ आहे. हे पण चांगले तळून घेऊया मस्तपैकी. मेंदोडे तळून झाले बघा, मस्त झालेत. हे बघा गरम आहेत, भाजतात आहे. हे बघा मस्त झालेत, एकदम क्रिस्पी. खोबऱ्याची चटणी करूया. त्यासाठी ओलं खोबरं, हे बघा ओलं खोबरं, थोडंसं दही टाकलं आहे, लसूण, मिरची, अद्रक हे वाटून घेऊया. वाटून घेतले. आता याला तडका देऊया. बघा चटणीला तडका देऊया. मीठ टाकून घेऊया थोडंसं आणि हिंग. तडका देण्यासाठी हे गरम हे घेणार आहे तेल. हे बघा त्यात राई टाकणार आहे. दिला तडका. मोबाईल धरता येत नव्हता, एका हाताने कसा तडका देणार. हे बघा तडका दिला चटणीला. मेंदोडे तळून झाले बघा. आणि चटणी इथं चहा अद्रकचा काळा या नाश्ता कराय.